त्या तुमचा आवाज आणि त्यानंतर अंपायर्स त्यांना देखील थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतो बा. चला आयोजक करते या गोष्टीची आपण देखील दखल घ्यावी. रोहित म्हात्रे इथून गोलंदाजी करण्यासाठी होतील सज्ज. इन ऍक्शन पाहिलं तर पहिलं मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक टाकलं जाईल. चार षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला पाहिलं टीम कांबोडी संघ सध्या बॅटिंग करताना पाहायला मिळत्या. पहिलाच बॉल या विलिसला बॉल हवाई सफर पाहायला मिळतोय आणि बॉलला पाठवलं सरळ सीमारेषाच्या बाहेर. दमदार सुरुवात, 6 धावा, षटकार. थँक्यू. प्रेम तर सर्वच करतात परंतु आम्ही क्रिकेटचे वेडे आणि याच शिरढोणच्या पंढरीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळतोय. टी फॉर टॅग अगोदरच्या बॉलवर मारला होता षटकार परंतु आता डगआउटचा रस्ता. 1 मोर विकेट डाऊन. पहिला गडी 6 या धावसंख्येवर बाद. शिवांश ट्रान्सपोर्ट अगदी कांबोडी संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या लढतीमध्ये काय कमालीचा हा संघ लढला होता आणि दुसऱ्या फेरीच्या मॅच मध्ये देखील सध्या दमदार सुरुवात झाली होती परंतु त्यामध्ये पहिली विकेट मात्र गमावली गेल्या 6 या धावसंख्येवर. गोलंदाज देखील आता इथून इन ऍक्शन मध्ये टीमला परत पुन्हा बॅक केलं जाईल त्यांच्या माध्यमातून कारण की महत्वाची विकेट इथून पडताना पाहायला मिळाले परंतु नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रुद्राक्ष गोवारी दाखल होताना पाहायला मिळतील. इन ऍक्शन तिसऱ्या क्रमांकावर नेहमीच तिसरा क्रमांक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये महत्वाचा राहतोय परंतु हाही खेळाडू आला आणि इथे पहा काय चूक घडली मैदानाच्या आतमध्ये. आणखीन बॉल डीप कडे लोटला गेलाय. जिथे एकही धाव नव्हती तिथे आता 2 धावा पाहायला मिळतील. जीवदान खऱ्या अर्थानं या खेळाडूला दिलं गेलं. बारक्या कांबळे पाहिलं तर 9 सेकंडला पाहायला मिळतील. त्यांची साथ सध्या या फलंदाजाला देणं फार 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 महत्वाचं राहणार. टीमची धावसंख्या पाहिली तर 8 धावा सध्या स्कोर कार्डवर. भन्नाट बेग फुल टॉस बॉल होता. इथून पाहायला गेलं तर दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत होत्या परंतु सध्या हा बॉल मात्र डॉट निघताना पाहायला मिळतोय. दोन्ही टीम साठी फार महत्वाची मॅच राहणार आहे. जो संघ इथे जिंकेल पुढच्या लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळेल परंतु जो संघ इथून परास्त होईल तो संघ अगदी हताश निराश रिकामा हाती मात्र महागारी घरी परतेल. सिंगलला पाहिलं तर रूपांतर इथे दुहेरीमध्ये केला जातो. विकेट नंबर पाहिलं तर पहिलं गमावलं आणि या सध्या स्कोरकार्डचा विचार केला तर डबल डिजिट मध्ये संघ आता इथून जाऊन पोहोचला. टोटल 10 या धावसंख्येवर तुम्ही पाहता. बॅटिंग करण्याची वेळ आहे टीम कांबोडे संघाकडे आणि चांगली धावसंख्या पाहावली गेली तर उभारावी लागेल कारण की किंग शिल्डन पुरस्कृत नाईटच्या स्पर्धेमध्ये अगदी पाहायला गेलं तर आज कांबोडे संघ चॅम्पियन राहिला होता. हा ग्राउंड त्यांच्यासाठी लकी आहे आणि इथून बरसला फलंदाज. 1 मोर नाव. आणखीन एक हँडसम षटकार. थँक्यू डीजा. बरेचसे खेळाडू पाहायला गेले तर कांबोडी टीमचे अनुपस्थित आहेत परंतु त्यांच्या अनुपस्थितीत देखील जमालीचा सध्या खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. 16 होत्या
आता इथून 16 धावा सध्या धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. पुढ्यामध्ये बॉल टाकला होता आणि सरळ समालोचक कक्षेला मानवंदना दिली जात बा. चांगला फटका पाहायला मिळाला आहे. सध्या टीमची धावसंख्या पाहिली तर 16 धावा आणि षटक क्रमांक इथून पाहिलं तर पहिला मात्र संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यात आणि दमदार सुरुवात सध्या इथून होताना पाहायला मिळाली टीमची. एक विकेट सुरुवातीच्या ओव्हर्स मध्ये गमावले होते, परंतु टाइम अलर्ट देखील असणार आहे. अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्ही पाहू शकता. ध्रुव 11 G2I जिथे संघ. हो, चांगला फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट केला फक्त इथून बारक्या कांबळे यांनी. डीप मध्ये खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल इथे पूर्ण होताना पाहायला मिळतोय, परंतु सध्या लेझीनेस पाहायला मिळतोय. टीम इथून ध्रुव 11 G2I जिथे टीमच्या खेळाडूंकडना आणि सध्या इथून पाहिले तर या 2 धावा मात्र इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतात. चला, कुठल्याही पद्धतीने आपण कमिटमेंट मागू नका, लगेच फिल्डिंग सेटअप आपण करायच्या. टीमची धावसंख्या 200 मदतीनं आता पुढे वाढताना पाहायला मिळेल आणि 18 धावा सध्या स्कोरकार्डवर जोडल्या जातील. बालक्या कांबळे ऑन स्ट्रायकिंगला वेल फिनिशर. अगदी पाहायला गेलं तर ज्या खेळाडूला ओळखला जातो, ज्या खेळीसाठी ती खेळी आज करावी लागेल. हो, मारण्याचा प्रयत्न होता. बॉटम एंड लागताना पाहायला मिळाले. डीप मध्ये बॉल चाललाय, थ्रो आलाय त्या ठिकाणून, परंतु ओव्हर थ्रो पाहायला मिळालाय. बॅकअप दिला गेला. सध्या संतुष्टी दोन्ही फलंदाज सिंगलवर मानतील आणि या सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या पाहिली तर सध्या 19 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. पहिला षटक 16 धावांचं राहिलं होतं आणि या षटकांमध्ये का पुढे धावसंख्या वाढवली जाईल. हो, स्ट्रेट चावीचा हा फटका पाहायला मिळतो, परंतु गुड फिल्डिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायानी बॉल अडवला गेला आणि चूक सध्या पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीने भरली जात्या. या षटकामध्ये सिंगल प्राप्त होईल, परंतु सिंगलच्या मदतीनं 20 धावा देखील स्कोर कार्डवर कंप्लीट होताना पाहायला मिळेल. हा ग्राउंड पाहायला गेलं तर बारक्या कांबळेसाठी फार लकी राहिला. हो, बुद्ध्यामध्ये बॉल होता. हेलिकॉप्टर मिस रामिंग स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर अगदी बॉल खाली पोहोचतील. सिंगल झाली कंप्लीट. 21 धाव. बघ, आपण पाहताय जी कलवे टीम आणि सुशांतजी मोकल अगदी महाराष्ट्र भूषण या नावानं अगदी पुरस्कार ज्यांना मिळालाय, परंतु आपण असाल तर या आपला सन्मान इथे केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. सुशांतजी मोकल महाराष्ट्र भूषण पेन टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार खेळाडू. खूप साऱ्या बाईक्स आपण पाहिल्या. रायगड भूषण, अगदी आपण पाहता रायगड भूषण आणि खूप साऱ्या बाईक सुद्धा आपण पाहिलं तर त्याच्या नावावर सध्याच्या घडीला मला वाटतं यंदाच्या वर्षामध्ये सुद्धा बाईक मिळाली, 7 बाईक. आणि सुशांतजी मोकल आपण असाल तर या रायगडचा एक सितारा, आपलं हार्दिक स्वागत. ओहो, यावेळीचा बॉल वेगवान पाहायला मिळाला होता. दोन्ही पाय फोल्ड केले होते, परंतु वेट सध्या एष्ट्यांचा घेताना पाहायला मिळतोय. विकेट नंबर सध्या दुसरं मैदानाच्या बाहेर. थँक्यू डिझा. शिवांश ट्रान्सपोर्ट्स कांबोडी संघ पाहायला मिळतोय सध्या इन ऍक्शन मैदानामध्ये. बॅटिंग करताना या संघाला तुम्ही पाहू शकता 21 धावा, त्यामध्ये सध्या 2 गडी लॉस आहेत. अंतिम ओव्हर पर्यंत मी तर म्हणेन बारक्या कांबळे या खेळाडूला टिकणं टीम साठी फार महत्वाचं राहील, कारण की सध्या पाहिलं तर पूर्णपणे भार त्यांच्या खांद्यावर राहील. नवीन खेळाडूला अगदी पाहायला गेलं तर थोडस मंत्र देताना पाहायला मिळतील, कारण की धावा हे फार महत्वाचं राहतील. जेवढ्या धावा जमवता येतील पहिल्या षटकामध्ये आणि या पहिल्या सत्रामध्ये शिवांश ट्रान्सपोर्ट्स कांबोडे संघाला तेवढ्या धावा मात्र जमवावा लागेल, कारण की समोरचा संघ पाहिला तर अगदी
ध्रुव 11 GTY जिथे संघ पाहायला मिळतो बा. बारक्या कांबळे सध्या मारण्याचा प्रयत्न करतो. वेग पाहायला मिळाला बॉल मध्ये. थोडासा हळूवार गतीनं बॉलला वळण देखील दिला आणि हा बॉल पाहिला तर इथून निर्धाव साठी निघाला देखील गेला. षटक पाहिलं तर 2 झाल्या संपन्न. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाल्या दमदार सुरुवात गोलंदाजांना केलाय. बारक्या अक्रॉस द लाईन झाले होते, परंतु सध्या पाहायला गेलं तर तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील. गणेश पाटील इन ऍक्शन पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी आल्यात आणि सध्या कर्णाला एंड कडनं गोलंदाजी सुरेख पाहायला मिळाल्या. 21 धावांपर्यंत सध्या रोखून ठेवलाय शिवांश ट्रान्सपोर्ट कांबोटी संघाला. हो मिसक्यूड हा फटका पाठीमागे चाललाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बारक्या कांबळे त्यांच्या पाठमधनं आता येताना पाहायला मिळेल हा मोठा फटका चाललाय सीमापार चौकार. मीच एकच सांगेन, अधिक गावाचं नाव मोठं करा, त्यानंतर आपोआप तुमचं नाव त्या गावात समवेत मोठं होत राहील. आणि सध्या पाहताय मैदानाच्या आतमध्ये बारक्या कांबळे सध्या लढताना पाहायला मिळेल, कारण की त्यांना धावेंची गरज आहे आणि ती धाव संख्या आता उभारताना पाहू शकता. 25 धावा सध्या स्कोरबोर्डवर लागताना पाहायला मिळतील. मारण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द ग्राउंड डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी चुकी घडली जाणार नाही. सिंगल वरच फक्त थांबावं लागेल. इथून बारक्याला सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या देखील पुढे जाईल. 26 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. मधल्या फळीतले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. चिंता थोडीशी वाढली गेली टीमची, परंतु आता चिंता दूर करताना संकटमोचक बनून आता दोन्ही फलंदाज लढतील. शिवांश ट्रान्सपोर्ट्स कांबोडे संघासाठी ठोकलाय षटकार. थँक्यू डीजा. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर टोटल 16 धावा पाहायला मिळाल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर त्यामध्ये 5 धावा होत्या आणि या षटकाचा विचार केला तर धाव संख्या 32 वर गेल्या. आणखीन एकदा मोठा तडाखा. वन मोर नाव, वन मोर रिप्ले. बॉल सीमारेषा बाहेर. 6 धावा. आणखीन एक तडाखा षटकार. चला ध्रुव 11 जितूबाई जिते संघ टाइम अलर्ट असणारा. जर टाइम आपण ओव्हर केला तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये देखील घेतला जाईल. याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करावं. टीमची धाव संख्या पाहिली तर 38 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. 3 षटकांचा वाजवी खेळ आता संपन्न देखील होताना पाहायला मिळतो आणि स्लॉकिंग ओव्हरचं अंतिम षटक पाहायला मिळेल. वेल फिनिशर सध्या मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून एक चौकार त्यांच्या पाठमधनं पाहायला मिळाला, परंतु अपेक्षा आता इथून आणखीन वाढल्या जातील. ओहो पाठीमागे हा बॉल निघून गेला. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक गेला होता पाठीमागे. थोडीशी मिस फिल्डिंग झाल्या, परंतु सध्या रिक्स घेतली नाहीये. बारक्या देखील थांबल्यात नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला आणले गेले पुन्हा एकदा. निकू गोवारीच्या पाठरनं 2 षटकार लगावले होते. तिसऱ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मात्र रोटेट करून दिल्या. टीमची धाव संख्या 39 39 धावा. ओहो याही वेळेला मारायचा प्रयत्न होता, परंतु बॉल मिसक्यूट पाहायला मिळतोय. विकेट नंबर आणखीन एक
मैदानाच्या बाहेर तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू सध्या मैदान सोडताना पाहायला मिळेल 39 या धावसंख्येवर. थँक्यू डीसा. अशा कठीण परिस्थितीमध्ये अगदी पाहायला गेलं तर पाठीराख्यांची साथ देखील फार महत्वाची राहील टीमला. कारण की मॅच देखील पाहण्यासाठी येतात. आपल्या खेळाडूला चीअरअप देखील करणं फार महत्वाचं राहतो बा. कारण की ज्या वेळेला पाठीराख्यांचं प्रोत्साहन असतो ना टीमला, त्या वेळेला अगदी कॉन्फिडन्स सातत्यानं खेळाडूंचं वाढत असतं आणि सध्या गोलंदाजाचं ते वाढताना पाहायला मिळतो बा. बांशू मास्टर त्यांचं देखील कौतुक करूया. दोन्ही बाजूने पाहायला गेलं तर ते वाजवताना पाहायला मिळतील. षटकार मारू दे किंवा चौकार किंवा विकेट, दोन्ही बाजूनं जल्लोष सध्या साजरा केला जातो. फुलटॉस बॉल होता, मिसकूट फटका, डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी पडलेत उठलेत, परंतु थ्रो केलाय. धाव सध्या पाहिली तर दोन टीम साठी रोखल्या गेल्या, परंतु 2 धावा आता इथून शिवान स्पोर्ट्स कांबोटी टीमच्या बाजूनं. धाव संख्या 41, 41 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील 2 दिग्गज संघ सध्या शिरढोणच्या नगरीमध्ये एकामेका विरोधात लढताना झुंजताना पाहायला मिळतील. आता बोलबाला बॅटिंग टीमचा राहील. ठोकला गेलाय ऑफ साइड दी ऑफ स्टंपला बॉल. हा चाललाय सीमा पार, चौकार. श्रीचे मास्टर आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पुण्य पावन भूमीमध्ये अगदी शिरढोण नगरीमध्ये दमदार सरपंच चषक तुम्ही पाहताय. 4 बॉलचा खेळ सध्या शिल्लक आहे. 4 बॉलचा खेळ सध्या समाप्त होताना पाहायला मिळतोय. 2 बॉल सध्या शिल्लक आहे. त्यामध्ये मोठे फटके येणं महत्वाचं आहेत आणि यस, हा बॉल सीमारेषाच्या बाहेर. फिल्डर सध्या दर्शक आणि दर्शक सध्या फिल्डर बनतील. बॉल सीमा पार. आता इशारा इथून 6चा येणार का? द्यायचा बॉल आला. (51) अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळेल टीमचं. वाटलंही नव्हतं या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल. इम्पॉसिबलला सध्या पॉसिबल करताना पाहायला मिळतील शिवांश ट्रान्सपोर्ट्स कांबोडे संघ. ताकदीचा फटका पाहायला मिळतोय. दीपेश कव्हरला फिल्डर आहेत. वेगाने दुसऱ्या धावेसाठी खेळाडू धावल्यात. 2 धाव कंप्लीट. थ्रो थोडीशी खराब, परंतु बॉलला कलेक्ट केलाय. आणखीन एक खेळाडू दैवत सध्या बाद होताना पाहायला मिळतील आणि अशाच पद्धतीनं पहिल्या सत्राला समाप्ती देखील होताना पाहायला मिळेल. 2 मिनिटं थांबवतो. बॉल असतील टोटल 24 आणि त्यामध्ये धावा पाहिल्या तर प्रथम बॅटिंग करत असताना 53 धावा स्कोरकार्डवर जमवल्या गेल्यात शिवान स्पोर्ट्स ट्रान्सफर संघाच्या बाजूनं आणि सध्या 24 मध्ये 54 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. ध्रुव 11 पाहायला गेलं तर जितवाय जिथे संघाला. चला लगेच आपण मैदानाच्या बाहेर यायचं आणि लगेच कांबोडी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काय या मॅच मध्ये घडलं जाईल, काय या मॅच मध्ये अगदी बिघडलं जाईल हे तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. साईप्रीत लाईव्ह समेत दमदार सरपंच चषक 2026 हे दमदार थरार पाहायला मिळेल. पैशा ग्रुप शिरढोण पुरस्कृत अगदी पाहायला गेलं तर सरपंच चषक 2026 हे दमदार आयोजन पाहायला मिळेल. आजची रात्र या स्पर्धेतली अंतिम रात्र पाहायला मिळेल. जशी दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात, आवाज ऐकायला मिळेल पुन्हा एकदा शेखरजी पाटील सरांचा.
चला मॅच कडे आपण जाऊया. आमचे तांडेल मंडप डेकोरेटर्स डीजे त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. टार्गेट ठेवले तब्बल 54 धावा. 4 षटकांमध्ये 54 धावा आता जमवायच्या आहेत. जितवाई जिते संघाला आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगला खेळ राहिला. विंधन टीमच्या अगेन्स्ट खेळताना आपण त्या संघाला पाहिलंय आणि आता मात्र समोर आहे जय हनुमान कामोठे संघ. आज रोशन मात्र या टीम मध्ये नाहीये. अगदी आपण त्याची आठवण काढतोय कारण काही दिवसापूर्वी आपण पाहिलं त्यांच्या मातोश्री आपण पाहताय आणि त्यांना देवाज्ञा सुद्धा झाली. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सुद्धा आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. कारण रोशन मात्रेचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू आणि एखादा अष्टपैलू खेळाडू टीम मध्ये नसणं कमी भासताना पाहायला नक्कीच मिळत असतं. परंतु धावसंख्या जमली आहे 53 आणि टार्गेट 54. आज रोशन सुद्धा मॅचचा आनंद घेत असेल. परंतु अगदी आपण जाऊया 54 धावा सिंगल पहिल्या बॉलवर आणि नक्की जिते टीम मागच्या मॅच मध्ये आपण उल्लेख केला तो सुद्धा हरेश गावंड नाहीये पुण्यामध्ये आहे हरेश आणि सध्या त्याच्या अनुपस्थितीमध्ये अमित पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ राहिला आणि मास्टर माइंड इलू ठाकूर बरीच वर्ष इलूला आपण पाहिलंय जबरदस्त खेळ आणि इलूचा सुद्धा राहिलाय. धावसंख्या टोटल जोडली 5 धावा. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स खेळायचा होता या बॉलवर परंतु फटका एक्झिक्यूट झाला नाही. प्रॉपर बॅटवर नाही आलाय. टायमिंग जुळला नाही परंतु या बॉलवर सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डवर 6. पंच त्रिमूर्ती पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल. अगदी उलवड परिसरातील एक जबरदस्त पंच आमचे आत्मारामजी कोहली सर दुसऱ्या बाजूला आमचे द्वारकानाथजी चोरगे सर बेलवली आणि इकडे हरिभक्त परायण आमचे दीपकजी पाटील सर त्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. स्कोरिंगच्या भूमिकेत आमचे प्रज्वल पाटील असतील. या वेळेला चांगला बॉल अगदी कट केलाय थोडस व्हेरिएशन करणारा बॉल होता आणि या बॉलवर मात्र हा चेंडू मात्र टाकलाय निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या 54 करायची आहे आणि 54 नंतर मात्र टीम सध्या आहे 6 या अंकावर. या वेळेला फटका फसलाय. शॉट कव्हरला संधी इथून निर्माण झाली आणि त्या संधीला मात्र उचलून धरलाय. झेल डीपला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन फलंदाज रोहित मात्रे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथून रोहित बॅक टू द डगआउट. व्हायला आणि लगेच आपण SPL चा इथे शुभारंभ उद्घाटन सोहळा करू आणि इथून तसंच पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. SPL शिरडोन प्रीमियर लीग ही स्पर्धा बऱ्याच वर्षापासून खूप प्रेम खूप म्हणजे सांगण्या पलीकडचं प्रेम आहे या गावानं आम्हाला दिलंय. रबर बॉलची स्पर्धा बऱ्याच वर्षापूर्वी इथून कव्हर केली आम्ही आणि त्यानंतर एक चांगला प्लॅटफॉर्म सातत्यानं मिळालाय. आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादानं अगदी आम्हाला संधी मिळते आज. इथून मात्र धावसंख्या आहे ती टोटल 6 या अंकावर पाहायला मिळाल. येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं डेट काही दिवसात फिक्स होईल. पळसपे अगदी पळसपे इथे सुद्धा आपण पाहिलं तर एक नाईटची स्पर्धा सुद्धा रजनी स्पर्धा मग डे नाईट फॉर्मॅट किंवा डे फॉर्मॅट नाईट फॉर्मॅट अशी एक स्पर्धा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल.
या वेळेला फटका अप्रतिम आहे. अगदी फ्लॅट फार्लर, चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. षटक इथून पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 54 धावा जमवायच्या टीम जिते संघाला कामोटी टीमच्या अगेन्स्ट, परंतु जोडल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये जिते संघानं, त्या म्हणजे 12 धावा. इक्वेशन बदललाय अनिकेत. इक्वेशन आपण पाहूया. 18 चेंडू 42चा आता विनिंग कॅल्क्युलेशन. चला फिल्डिंग लावून घ्या टीम कामोटे संघ. 18 बॉल आणि 42. 18-42चं समीकरण इक्वेशन पाहायला मिळत आहे. आणि बघ गोलंदाज येत आहेत नीरज म्हात्रे. खूप साऱ्या स्पर्धा प्रज्वल अजून सुरू आहेत. खूप साऱ्या स्पर्धा अजून अनाऊन्स होत आहेत. आणि मला वाटतं गेल्या वर्षी काहीतरी पाऊस पडेपर्यंत स्पर्धा होत्या. मे संपला तरी स्पर्धा सुरू होत्या. आणि यंदा सुद्धा मी म्हणेन क्रिकेटचा हंगाम मे पर्यंत चालेल असं कदाचित अमित पाहिलं तर पाहून असं वाटतंय. कारण रोज जर पाहिलं ना तर बऱ्याचशा अगदी हँडवेल आपण पाहायला मिळत आहेत. अनाऊन्समेंट, अगदी क्रिकेटची महत्वाकांक्षा, क्रेज, एक क्रिकेट सध्या बहरताना पाहायला मिळतं. या वेळेला फटका अगदी दिशा देत असताना पाहायला मिळत आहे. चांगली फिल्डिंग, तितकंच चांगलं बॅकअप. चेंडूला स्टॉप केलं, त्यानंतर फेकलाय, परंतु बॉलवर मिळतील या 2 रन्स. अगदी डीप फाईन लेग पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. येणारी 17 चेंडू 40ची आवश्यकता. 17 बॉल 40. पळसपे संघ वाट बघतोय कोणता संघ आमच्या बरोबर 2 हात करण्यासाठी सज्ज होणार आहे. आज डबल धमाका पळसपे गावामध्ये पाहायला मिळाला. या वेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये उडवलाय, फेकून दिलाय. जितवाय जिथे टीम साठी आलाय हा बिग 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 षटकार. बस थँक्यू. षटकाराने धावसंख्या आता टोटल 20 धावा. दत्ता शेठ मुकादम मामांचं इथे शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. यावेळेला गरंगळ चेंडू डीप मध्ये पाहायला मिळतोय. खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय, चांगली फिल्डिंग, परंतु हा बॉल आणि या बॉलवर मात्र एक सिंगल इथून मिळाली. आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या टोटल 21 या अंकावर. 15 चेंडू आणि 33 धावा. 15 बॉल मध्ये 33 धावा. बघा आपण पाहताय स्पर्धा खूप चांगली आहे. सरपंच ट्रॉफी वर्ष पहिला. परशा ग्रुप सर्व आमच्या बैलगाड्या शर्यतीमधील सर्व आमचे शौकीन पाहायला मिळत आहेत. आणि या ग्रुपचा विचार केला ना मित्रांनो, 70 तरुण, 70 मित्र एकत्र आहेत. आणि हे 70 जण आपण पाहिले तर या तो डीजे बंद करायचा बघा, डीजे बंद करायचा आहे. आयोजक सूचना करतायत. चला पवन. चला धन्यवाद. 100 कंप्लीट झालेत. सेंचुरी कंप्लीट झाली बघा. या वेळेला इथून फटका फसला होता. सेफ लँडिंग पाहायला मिळाली, परंतु या बॉलवर मात्र मिळतील 2 रन्स. धाव संख्या आहे ती 23. आता राहिले 14 बॉल 31ची आवश्यकता. आज आवाज तुम्हाला ऐकायला मिळत आहे.
आमचे एक जबरदस्त कर्नाला विभागातील समालोचक. बरीच वर्ष त्यांना आपण ऐकताय. खूप टॅलेंटेड समालोचक आहेत. आज अमितजी पाटील सर असतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय रसायनी मोपाडा विभागामध्ये अगदी ज्यांनी काबीज केलाय ते आमचे मानसजी मनोरे सर असतील. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं याच गावचे सुपुत्र आमचे गुलशनजी पाटील सर, हे सुद्धा आपण पाहताय एक जबरदस्त समालोचक. इकडे आमचे स्कोरर प्रज्वल पाटील सर असतील. या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूया. टार्गेट राहिलंय येणारे बॉल 14 आणि 31 ची आवश्यकता. 14 चेंडू 31 समीकरण कसं असेल, काय असेल या मॅचचा रिझल्ट, कोण पुढे जाईल. परंतु या वेळेला लॉंग लेगचं क्षेत्र निवडलाय आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. या वेळेला सीमारेषा पार सरपंच ट्रॉफीचा एक चौकार. करायचे आहेत 27 धाबा. 13 चेंडू आणि 27 धाबा. 11 बॉल मध्ये 27 जोडले. आता येणाऱ्या 13 बॉल मध्ये 27. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय नीरज म्हात्रे. समीर पाटील डावखुरी आताचा बॅट्समन स्ट्राईकवर आहे. परंतु पुढचा बॉल आणि पुढच्या बॉलवर मात्र गोलंदाज. यावेळेला हा बॉल अगदी पाडवर आदळलाय. शरीरभेदी गोलंदाजी पाहायला मिळाली. पंचांचा इशारा आलाय. इट्स आपण पाहतो लेग बायची धाव आहे आणि या लेग बायच्या धावेनं धावसंख्या आता जोडल्या गेल्या ते 28-14च्या सरासरीनं. 12 बॉलचा खेळ संपलाय. येणारे 12 बॉल आणि त्यामध्ये 26 ची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावा. चला कामोटे संघ जास्त वेळ घेऊ नका. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच आणि सुरुवात करूया. 12 मध्ये आता 26 धावा. चला 12 बॉल आणि 26. 12-26 इक्वेशन. बॉलिंग मार्कवर गोलंदाज दैवत म्हात्रे. तर स्ट्राईकवर डावखुरी हाताचा बॅट्समन पुन्हा एकदा निलेश पाटील. समीर पाटील. समीर पाटील इथून मात्र सज्ज होत आहेत बॉलिंग करण्यासाठी. आणि समोर दैवत म्हात्रे कर्णाला एंड कडून बॉलिंग करतील. कॅमेरामॅनच्या समोरून ब्लॅक स्क्रीनच्या समोरून पहिलाच बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मागील दरवाजा उघडा होता आणि इथून चोरी झाली. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज इथून बाद. धक्का लागलाय जिथे टीमला. फलंदाज बॅक टू द डगआउट.
गोलंदाज तयार. या बॉलवर आता मात्र झेलची संधी, चांगला झेल टिपलाय, अप्रतिम झेल टिपलाय. मॅच मध्ये युटर्न, मॅच मध्ये आता वेगळं चित्र निर्माण झालंय आणि इथून या बॉलवर विकेट इथून प्राप्त केली जाते आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. आणखी एक फलंदाज बाद. आमची विनायकजी पोपट आपण पाहताय, करंजडे संघ इथे उपस्थित झालाय आणि करंजडे गावाचं सुद्धा खूप सारं प्रेम बरीच वर्ष आम्हाला देत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अगदी आमच्यासाठी पारितोषिक आलंय. विनायकजी पोपट आपला धन्यवाद. परंतु इथून मात्र एक सिंगल मिळाली आणि या सिंगलनं मात्र रन स्कोर कार्डवर जोडली. ती तब्बल 29 धावसंख्या. 9 चेंडू 25 विकेट गेल्यानंतर आता प्रेशर क्रिएट झालंय. प्रेशर थोडस येताना पाहायला मिळत आहे आणि या प्रेशर मध्ये आता 9-25 मध्ये जर विचार केला तर आता धावा येणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं जिथे संघासाठी महत्वाचा आहे. मोठे फटके, षटकार, चौकार या साऱ्या गोष्टी केल्या जातील का अगदी या मॅच मध्ये, की कामोठे संघ परतून येईल, कामोठे संघ अगदी या मॅच मध्ये जी पकड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय ते प्रयत्न तसेच राहतील का. सरपंच ट्रॉफी ए पोल मधून कोणता संघ आजच्या रात्रीमधून जाणार आहे. चांगला बॉल समोरून इथून मात्र निघालाय, परंतु रिव्ह्यू बॅट्समन की पंच बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असेल वाईट साठी. चला आपण चेक करूया. कंट्रोल रूम अगदी आपण पाहताय, स्क्रीनवर चेक करतोय. दीपकजी पाटील सर असतील, पाहतील आणि डिसिजन पेंडिंग. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, जिथे टीमनं घेतलेला रिव्ह्यू इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण बॅट आणि बॅटच्या अगदी आपण पाहिलं तर खूप क्लोज अगदी हा चेंडू निघालाय आणि त्यानंतर मात्र या बॉलवर 8 मध्ये आता 25, 8-25चा समीकरण. काहीच वेगळ्या शैलीनं खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. या वेळेला चेंडू ट्रॅव्हल करतोय, फिल्डर आलाय, वेगानं संजय येतोय बघा, चेंडूला स्टॉप करतोय. परंतु या बॉलवर मिळतील 2 रन्स. 2च्या बरोबरीनं टीमची धावसंख्या येते 31. 7 मध्ये 23 धावा. प्रज्वल, हा बॉल निर्णायक आहे. या बॉलवर जर कदाचित बिगिट आला ना जिथे टीमसाठी, तर समीकरण बदलेल. समीकरण राहील 17 धावेचं. परंतु ते होईल का. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये भागीत करणं चुकीचं आहे, हे आपण पाहिलंय. आणि या वेळेला अगदी आपण पाहू शकाल थर्डमॅन आणि हा बॉल मात्र इनफिल्डला क्लिअर करतोय आणि चेंडू निघालाय पुन्हा एकदा आणखी एक चौकारासाठी.
येणारे बॉल आता राहिलेत 6 चेंडू आणि गरज असेल 19 धावा. त्यानंतर बघा आमची एक जबरदस्त पंच, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, मग पंच असेल, कॉमेंट्री असेल किंवा मग या मैदानावर ज्या ज्या स्पर्धा आपण भरवतो त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभत असतं ते याच गावची आमची संतोषजी चौधरी सर. त्यांना विनंती करूया आपण यायचं बघा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगले व्यक्तिमत्व, खूप साऱ्या गोष्टी अगदी आम्हाला सुद्धा शिकण्यासाठी खूप काही मिळतंय त्यांच्याकडून आणि सातत्यानं आपण ते पाहिलंय. चला आपण या आपलं हार्दिक स्वागत. 6 बॉल 19, 6-19चं समीकरण, परंतु हा बॉल मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. चेंडू रिव्ह्यू समाप्त झालाय. अगदी 5 बॉल 19. या वेळेला एज स्पर्श झालाय चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळून आला आणि त्यानंतर टिपलेला झेल सोनू पाटीलनं टिपलाय झेल. मॅच मध्ये आता रंगत निर्माण झाली, रंगतता पाहायला मिळाली. आता 4 बॉल 19. धावसंख्या आता स्थिरावली आहे. 4 बॉल मध्ये आता 19 धावा, म्हणजे 3 षटकार, एक सिंगल किंवा मग पाहूया आपण 4-19. फटका इथून लॉंग ऑफ मध्ये खेळलेत, फिल्डर तैनात आणि या बॉलवर सिंगल आली. आता उर्वरित 3 बॉल आणि 18ची गरज, म्हणजे प्रत्येक बॉलवर षटकार. 3 बॉल 18. या मैदानावर बऱ्याच वेळेला बरेचसे विक्रम घडले गेले, हे सुद्धा आपण पाहिले. विक्रम घडताना, तुटताना, कारण या मैदानावर असं कोणताही टार्गेट सेफ नाहीये, हे बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. खूप सारी उदाहरणं. या वेळेला फटका इथून सजवलाय, परंतु या फटक्यावर जर आपण पाहिलं तर अगदी हा बॉल गेलाय चौकारासाठी. आता मात्र राहिले 2 चेंडू आणि 2 बॉल मध्ये करायचे टोटल 14 रन्स. 2 चेंडू आणि 14 धावा. चला टॉस साठी मोरिया इलेव्हन पळसपे टीम कर्णधार. चला आपण लगेच यायचा. जो जिंकेल तो खेळणार आहे पळसपे टीम समोर. ए पोल मधील अंतिम मॅच, तिसऱ्या फेरीची. या वेळेला अगदी यष्ट्यांच्या जवळून बॅटला स्पर्श करणारा बॉल आणि त्यानंतर डीप फाईन लेग कव्हर केलाय, मंचाच्या दिशेने आलाय, घरंगळत आणखी एक चौकार. आता चेंडू राहिले शेवटचा 1 बॉल आणि त्यामध्ये 10 धावेची गरज. आज जे सुपर 4 मध्ये सुपर 5 मध्ये जे संघ पोहोचलेत बघा, 4 संघ, त्या प्रत्येक संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या गावातील पाठीराख्या जिथे उपस्थित झालेत.